पण बँकेत भरून टाकावी, हमीपत्र द्यावं, कर्ज आम्ही घेतलं लुबाडून आम्हीच पूर्ण करणार, सर्व महिलांना या कर्जातून मुक्त करतोय असं तुम्ही जाहीर करावं, पहिलीच मागणी. त्याच्यानंतर याच्यात कोणी जर याच्यामध्ये हात बहुतेक लोकांचे एवढे झाले असतील, आपल्याला 3च लोक कोणी त्यांनी पकडलेली दिसत आहे. उरलेल्यांना पण पकडा, वसूल करा त्यांच्याकडून. आमच्या जीवावर ज्यांनी कोणी काही घरं घेतल्यात, गाड्या घेतल्यात, जमिनी घेतल्यात, स्वतः सोनं नाणं घेऊन मिळवत आहेत, सर्व वसूल करा, पैशाची रक्कम बँकेकडे जमा करा, आमचा जीव सोडून द्या. आपली दुसरी काही मागणी नव्हती नाही. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं नाव वापरून कोणीतरी काहीतरी आम्ही 1.5 महिन्यानं जेवण दिलं, आम्ही गुन्हा नोंदवून घेतला, आम्ही प्रकारचा इथे अशा पद्धतीचा माहोल तयार करून सर्व श्रेय आमचं आहे. आपल्या संघटनेचा कोणीच हातात बॅनर आहे का? कोणी तुमचा घेतला आहे, कोणी टोपी घेतली आहे? संघटना तुमच्या नावावरती स्वतःची टोळी वाचायली नाही. आमची इथे त्रास झाला म्हणून आपण सर्व जमा झालेलो आहे. नाहीतर संघटनेचे बॅनर लावायला, पावत्या फाडायला आणि बाकी सर्व गोष्टी करायला आपण इथे जमा झालेलो नाही. पावत्या तुम्ही आज पाडा नाही तर वर्षाच्या नंतर फाडा, त्याच्याशी आम्हाला काही देणं येणं नाही. आम्हाला फक्त तुम्हाला न्याय देणं एवढंच काम आहे. ते यासाठी की उरलेली लोक काय सांगतायत, हे आमची लोक आहेत, हे मुद्दामाच्या संघटनेच्या मागे जात आहेत, ते आमची लोक आहेत. तुम्ही आमचे आहात, आम्ही तुमच्या कसं काही सिद्ध होईल तेव्हा तुम्ही आमच्या रजिस्टरमध्ये पावत्या पाडलेल्या नोंद आमच्या बुकात असेल त्यावेळेला तुम्ही आमच्या आमची बिलकुल अशी काही शक्ती नव्हती. त्याच्या आधी पण त्याच्या आधी पण आम्ही असं तुम्हालाच बोललो नसतो, पावती काढण्यात येणार नाही म्हणून आम्ही येणार. आम्ही पण हे जे कोणी शक्ती लोक आहेत जे असं बोलतात की नाही या महिला आमच्या संघटनेचे आहेत, भूल पाठवणार वगैरे घेतलेलं आहे, असं काही झालेलं म्हणजे त्यांना दाखवणं कुठल्या पावत्या मारायच्या आहेत. बाकी काय नाही. स्पष्ट सांगितलं होतं आपल्या संस्थापकांना, 3च महिला 100 रुपये दिलं नावं लिहा पाहिजे. 3 महिलांसाठी आपली सुविधा आहे, आपलं बोलून द्या. पण तुमच्या मोठ्या संख्येने मला काहीतरी अन्याय झालेला दिसतो. खरंच तुमच्या घरात काहीतरी भांडणं झालेली असते. कोणीतरी असं ऐकलं की दोघांच्या महिलांनी आत्महत्या करायचा प्रयत्न. आता हे 1,000-1.5 लाखासाठी आपला जीव जात असेल, पोलीस प्रशासन काहीच करत नसेल, बँका असंच कोणीतरी गाव गुंड पाठवून आपल्याला जर का धमकवत असतील, लोन भरा, हे करा, जप्त करू, घरात बसून जाऊ, ठीक आहे. लोन देताना एवढं सर्व केलं आहे का? मी समजा आलो, मला 1 कोटी पाहिजे बँकेमधलं, देईल का बँक? पहिलं विचारत तू तारण काय ठेवणार, जमीन आहे का, बंगला आहे का, घर आहे का, सोनं आहे का, फेडणार कसं काय, जामीन कोण कोण आहे, असं तुमच्याबद्दल केलं आहे का? अचानक अर्ज आला, अचानक पैसे देऊन टाकले, आता फेडणार का असं वाटतंय, आणले गुंड पाठवले घरात, राबसलीच चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. अशी वर्तणूक जर आपल्या शेतकरी, ठाकूर, आदिवासी नागरिकांना कोणी देत असेल, संघटना शांत बसणार नाही. बँक असो, पोलीस कर्मचारी असो, स्वतः शासनाने असो, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या सर्वांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या सोबत नेहमी राहणार आहोत. तुम्ही फक्त एक काम करा, चुकीचं कधी उल्लंघन करू नका. छोट्या छोट्या गोष्टी याच्यात शिकून घ्या संघटनेच्या बाहेर. हे तुम्हाला कोणीतरी धमकवण्याचा कॉल करतो, रेकॉर्ड करा. हे कोणीतरी एका बाईच्या घरात जाऊन दमदाटी करतोय, काय हे पुरावे आहे. आज कोणीतरी मला जो दाखवला का रण